माझ्या कविता आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा। माझं नाव चारुशीला किरण भामरे, अंबरनाथ, जिल्हा ठाणे। माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे जगणं। भरभरून दिले या जन्माने पण भोगता आलं पाहिजे। भरभरून दिले या जन्माने पण भोगता आलं पाहिजे। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे। कधीतरी आपल्याच मनात डोकावून बघता आलं पाहिजे। अन साठलेली जाळी जळमटी काढून टाकता आली पाहिजे। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे। भूतकाळाच्या जखमांवर विस्मृतीचे मलम लावता आलं पाहिजे। एक एक क्षण आनंदाचा अलगद टिपता आला पाहिजे। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे। सोडून गर्व यशाचा हार ही पचवता आली पाहिजे। सोडून गर्व यशाचा हार ही पचवता आली पाहिजे। समाधान आणि तृप्तीचा पण ढेकर देता आला पाहिजे। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे। मुखवट्याच्या जत्रेत असे वावरताना रोज रोज स्वतःचे रूप तरी मला न्याहाळता आले पाहिजे। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे। चकाकत्या नाविन्याच्या आभासात जुनं सोनही पारखता आलं पाहिजे। प्रगतीसाठी धावता धावता संस्कृतीचं बोट धरून चालता आलं पाहिजे। अहो आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे। माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे वृद्ध। मी बहरलेल्या वाटेवरचा तळमळत मरण यातना भोगत असलेला एक साहसी वृक्ष। संपणाऱ्या बहराची चाहूल घेऊन जगण्याची आशा ठेवून काळासमोर गुडघे टेकलेला हिरवेपणा संपत असलेला मी वृक्ष। मी निष्पर्ण आता मी जीर्ण आता समोर बहणाऱ्या मोहराचा हेवा करीत आठवणीत आनंद शोधत असलेला मी वृक्ष। मी तहानलेला मी व्याकुळलेला थंड प्रेमाचा झरा कुठे लागतोय का हे मुळांनी चाचपून शोधणारा शब्द थेंबांना आसुसलेला मी एक वृक्ष। विसावलेली पाखरे दूर जाताना उंच आकाशात भरारी घेताना परतीचं त्यांचं ठिकाण बदलताना निशब्द चटके सोसणारा मी वृक्ष। हळूच थबकत अलगद आपल्याच फांद्यांना पाहत खोलवर झालेल्या जखमांना कुरवाळत रक्तबंबाळ होणारा मी वृक्ष। गर्दीत असूनही कुणाचा नसलेला बिनकामाचा संपलेला एकाकीपणाचे विष पिऊन मेलेला आणि तरीही जळणारा मी वृक्ष। माझ्या तिसऱ्या कवितेचं शीर्षक आहे प्रगती। पूर्वी बक्षिसाच्या विधभर कागदालाही किंमत होती। आज त्यापेक्षा कितीतरी कमी किमतीत विकत मिळतात प्रमाणपत्र। यापेक्षा आपल्या प्रगतीचं प्रमाण ते काय हवं? पूर्वी शिकलेली लोक सुसंस्कृत होती म्हणे। आज भारंभार डिग्री घेऊनही संस्कृती म्हणजे काय हे शिकवावे लागते। यापेक्षा आपल्या प्रगतीचं प्रमाण ते काय हवे? खायला नसले तरी सांभाळत परक्यालाही थोडं चिडून बोलून अडाणी माणसं आज जास्त शिकून पैशांचे गुलाम धाडतात जन्मदात्यांनाही आश्रमात निसंकोचपणे। यापेक्षा आपल्या प्रगतीचं प्रमाण ते काय हवे? पूर्वी माणसांचा गोतावळा ठरवे श्रीमंती आणि मैतावर ओघळणाऱ्या अश्रूंच्या पंक्ती। आज परदेशातून निरोप येतो वेळ नाही उरकून क्या विधी अंती। यापेक्षा आपल्या प्रगतीचं प्रमाण ते काय हवं? हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राइब करा। तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील। आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। गेली 25 वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करतोय। आणि
ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.